आता तुम्ही म्हणाल का उपवासाच्या दिवशी नाश्त्याची काय गरज आहे? पण उपवासाच्या दिवशी नाश्त्याची खूप गरज पडते आणि त्यामध्ये उपयोगी पडतात ते उपवासाचे पदार्थ. आज मी तुम्हाला भगर आणि साबुदाण्याची चकली दाखवणार आहे. त्यासाठी रात्री मी अर्धा किलो साबुदाणा भिजत टाकलेला होता. तो मोकळा करून घेतला. रात्रभर साबुदाणा चांगला मऊसर भिजलेला आहे. तुम्ही बघू शकता का साबुदाणा आपला छान भिजलेला आहे. त्यानंतर आपल्याला भगर शिजत टाकायची आहे. त्यासाठी मी 5 तांबे पाणी मोजून घेतलेलं आहे. आता गरजेनुसार आपण पाणी पुन्हा वापरू शकतो. चवीनुसार, आवडीनुसार हिरव्या मिरच्या बारीक करून घ्यायच्या मिक्सरमधून आणि यामध्ये आपण फक्त हिरवी मिरची आणि जिरे वापरणार आहोत. त्यामुळे मी हिरवी मिरची दळून घेते. भगर घ्यायची 1 किलो, अर्धा किलो साबुदाणा, 1 किलो भगर हे आपलं प्रमाण आहे. तर भगर स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यामध्ये काही काडी वगैरे असेल तर ते बघून घ्यायची. त्यानंतर ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. एकीकडे आपण पाणी गरम करत ठेवलेलं होतं आणि पाणी चांगलं गरम होत आलं की यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा. त्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ आणि जिरे टाकणार आहोत आपण. तर भगर आणि साबुदाणा या दोघांच्या प्रमाणानुसार म्हणजे 1.5 किलोच्या प्रमाणानुसार मीठ टाकलेलं आहे. बारीक करून घेतलेली हिरवी मिरची टाकायची आहे. त्यानंतर आपण भगर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. पाण्याने चांगली धुतली की भगर आपली छान लागते चवीला. म्हणजे कंटाळा करायचा नाही भगर धुण्यासाठी. 2-3 पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे. भगर धुवून घेतल्यानंतर आपण ती शिजत टाकूया. भगर पटकन शिजते त्यामुळे भगर टाकल्यानंतर 5-5 मिनिटाला अशी हलवून द्यायची कारण ती खाली लागते. भगर चांगली शिजून झाली की आपल्याला साबुदाणासुद्धा शिजवून घ्यायचा आहे. या ठिकाणी भगर चांगली शिजलेली आहे. त्याच्यावरती झाकण ठेवून ती वाफेवर होऊन देऊया आणि त्यानंतर आपण साबुदाणा घेणार आहोत. तर साबुदाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घट्टसर खिरीसारखी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जसं आपण पळी पापड्याला साबुदाणा शिजवतो ना, पण तो थोडासा घट्ट शिजवायचा आहे आणि तो पण थोडासा हलवत राहायचा आहे. या पद्धतीने साबुदाणा चांगला शिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता असा घट्ट शिजवायचा आहे, जास्त पातळ नाही. मोठ्या पातेल्यामध्ये भगर काढून घ्यायची शिजवलेली, त्यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे. तर चांगला एकजीव करून घ्यायचे हे दोन्ही पदार्थ म्हणजे आपलं चकलीचं मिश्रण चांगलं तयार होईल. बस या ठिकाणी आईचं काम झालेलं आहे. आता हे मिश्रण घेऊन मी आवडीनुसार चकली तयार करत आहे. चकलीचा आकार तुम्हाला जसा हवा असेल 1 वेड्याची, 2 वेड्याची अशी छोटी मोठी चकली तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात. आणि कडक उन्हामध्ये ही चकली पटकन वाळल्या पण जाते आणि जरा ही ठिसूळ असते भगरीमुळे. खाली पडली की तुटली अशी ठिसूळ असते ही चकली. मी सगळ्या चकल्या करून घेत आहे. साधारण 1.5 किलोमध्ये भरपूर अशा चकल्या होतात. तर आम्ही 1.5 किलोचंच प्रमाण ठेवतो म्हणजे अर्धा किलो साबुदाणा आणि 1 किलो भगर. या पद्धतीने सगळ्या चकल्या मी करून घेतलेल्या आहे. आदल्या दिवशी चांगलं वाळून घ्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी पण पुन्हा कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे. जितकी चकली आपली छान वाळेल तेवढी वर्षभर चांगली टिकते. या ठिकाणी बघू शकता आपली चकली तयार झालेली आहे. हो, तळून पण दाखवते ना. बघा किती छान फुलते ना. आणि हे असे पदार्थ आपल्याला नाश्त्याला किंवा ऐन टायमाला करायला खूप उपयोगी पडतात. तर साबुदाणा आणि भगरीची चकली तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.